चारकोप आणि धारिवली संघ आपण नाणेफेकीसाठी कृपया यायचे. मॅग्निफिसेंट कुलवे. येस, टाइमर इज ऑन. मॅग्निफिसेंट कुलवेम यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे प्रीतम तांबोरेजी यांचं. प्रीतम, मला असं वाटतं पालघर चिंचणीचा जो परिसर आहे आणि दमनचा हा जो परिसर आहे यामध्ये फार साम्य आहे. कारण की चिंचणीच्या परिसरामध्ये सुद्धा समुद्रकिनारा लाभलेला आहे, दमनला सुद्धा तसा समुद्रकिनारा आहे. आपण चिंचणीचे असाल पण आपल्याला सुद्धा हे घरेलू मैदानच वाटत असावं. सर नक्कीच खूप चांगलं वाटतंय इथे दमणमध्ये आल्यानंतर. बघा पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त कॅच पकडलाय, परंतु ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं सरांनी, किशोर सरांनी, तर नक्कीच खूप चांगले व्यक्तिमत्व आणि चांगलं ग्राउंड. तर नक्कीच ज्याप्रमाणे चिंचणी म्हणा, वरोर म्हणा, हे समुद्राच्या वस्तीमध्ये असलेलं गाव आणि समुद्राच्या लगतच आमचे सुद्धा मैदान आहेत आणि सुशोभित असे मैदान आज आपल्याला गुजरातमध्ये देखील पाहायला मिळते. बघा बँड कंपनी तुम्ही लक्ष असू द्या, जेव्हा विकेट जाईल तेव्हा तुम्ही आता बँड वाजू नका. इकडनं आयोजकांकडून सूचना येत आहेत. बँड कंपनी तुम्ही थोडंसं थांबायचंय, प्लीज सहकार्य करा. पहिल्याच चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. अनिल कोहली हा गोलंदाज पाहायला मिळेल, नवीन फलंदाज पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने केलेला फटका, अडव बॅट नाही, एकच धाव, थोडस फंबलिंग. जबरदस्त फटका, विकेटचा फटका. अनिल कोहली जर हॅट्रिक स्वीकारली तर नक्कीच हॅट्रिक साठी प्राइज लागलाय. खऱ्या अर्थाने अनिल कोहली या गोलंदाजीच्या हॅट्रिक विकेट्सला 1000 रुपये मिळतील. तर पाहूया एक स्वीट साऊंड केविनच्या बॅट मधून. आडव्या बॅटने षटकार ठोकलाय, आणखीन एक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु यू मे साय डेफिनेटली क्लीन बोल्ड. बेल्स उडाल्यात आणि फलंदाज केविनला माघारी जावं लागेल. होते विकेटचं पतन. बघा हॅट्रिक्स विकेटसाठी 1000 रुपयाचा प्राइज लागलाय आणि विकेट्स मिळवलाय खऱ्या अर्थाने. मॅग्निफिसंट कुलवेम संघाला लागलाय पहिला धक्का आणि हॅट्रिक्सला संधी मिळणार नाहीये, लक्षात घ्या. कारण की एकच चेंडू बाकी, धावा दिल्यात 8. नक्कीच किशोर सर तुम्ही म्हणाले त्याचप्रमाणे चिंचणी म्हणा, मग पालघर जिल्ह्यातील आमची जी कोळी वस्ती आहे, सातपटी म्हणा, वरोरचं क्रीडांगण म्हणा, हे समुद्री लगतच मैदान आहेत आणि खूप चांगलं अरबी समुद्र आणि बाजूला असलेलं मैदान एक चांगलं वाटतंय. खूप चांगली मजा येते. यावेळेला फटका खेळलाय, सरळ बॅट नाही, फटका चांगला आहे, पॅरल स्ट्रोक, चेंडू मात्र निघून जाईल. षटकार 6 धाब्यां करता, एका षटकात धाबा आहेत 14. एक चांगली सुरुवात मॅग्निफिसंट कुलवेम या संघाने केलाय. ही मैच 4 षटकांची असेल, लक्षात घ्या. अंपायर ध्यान दीजिए, 4 ओवर का मैच है ये. अंपायर आवाज आ रहा है. यश पॉल, 4 ओवर का मुकाबला यश. बँड कंपनी जरा सहकार्य करा प्लीज. तुम्ही फायनलच्या मॅच साठी तुमची एनर्जी ठेवा. तुम्ही फायनल मध्ये भरपूर मजा करा, हेच तुम्हाला सांगेल. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज आलाय संतोष रुके हा गोलंदाज. नो बट यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पाहूया, एका षटकात धावा 14. यावेळेला चांगला चेंडू होता, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळेल.
खूप चांगले क्रिकेटला ग्लॅमर आलाय खऱ्या अर्थाने गल्लीमध्ये खेळला जाणारा खेळ आता मात्र आज एक उंच भरारी घेतलाय आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन पोचलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक धावतोय परंतु कॅच होणार नाही इथून मात्र 2 धाब्यांचा प्रयत्न आणि सफल होईल चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुढे क्रिकेट आपण अनुभवतो पाहतोय आज दमन येथे धावसंख्या 2 ने पुढे प्लाव होईल 16 धावा 2 गडी बाद पुढील बॉल वेगाने टाकलेला चेंडू हलकासा अपील पाहूया पंच इथून मात्र डिस्कस करण्याच्या मूड मध्ये दिसत पाहूया डिस्कस करण्याच्या मूड मध्ये त्यांचा निर्णय हा अंतिम असेल मॅच चालू आहे मनोरी हा गोलंदाजी करतोय तर मॅग्निफिसंट कुलवेम हा संघ बॅटिंग करतोय 16 धावा झालेत आणि विकेट बाद बॅटचा हलकासा साऊंड आमच्यापर्यंत थोडासा आला होता आणि पंचांचा एक चांगला निर्णय हा मात्र पाहायला मिळतोय विकेट बाद तिसरा गडी बाद झालाय 9 चेंडू 16 धावा 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या मोठा बॉल इथून मात्र आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल 4 चेंडू 16 धावा 3 गडी बाद 24 बॉल तुम्हाला या इनिंग मध्ये खेळायचे आहेत लक्षात घ्या आपण आतापर्यंत 3 षटकांचे मॅचेस पाहिलेत वेगाने टाकलेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला रोखतोय एकच धाव 1 ने धावसंख्या पुढे सरसवेल 17 धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद शेवटचा बॉल बाकी असेल हेमंत भंडारी आपण तो बँड आहे तो बंद करायचा प्लीज पुलरल्यांचा चेंडू आहे इथून मात्र चांगला फटका खेळला तो आडव्या बॅटने दोघं खेळाडू तालमेल आणि एकमेकांचा कॉल मात्र पाहायला मिळाला नाही इथून मात्र चौकार पाहायला मिळेल दोघांच्या मधोमध जाणारा चेंडू 2 षटकाची अखेर समाप्ती होते आणि धावा झाल्या 3 गडी बाद 21 धावा जर चांगला कॉल दिला असता तर कदाचित 2 धावा वाचू शकल्या असत्या अजूनही 2 षटक बाकी आहेत धावा झाल्यात 21 नक्कीच फायनल मॅच साठी तुमची एनर्जी ठेवा फायनल मध्ये भरपूर मजा येणार आहे कोळी आगरी एकता समाज मंडळ रजिस्ट्रेशन मुंबई आपण दमन येथे आलो आजचा पहिला दिवस आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय अनुभवतोय 40+ क्रिकेट स्पर्धा श्री महालक्ष्मी चषक षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता स्वप्नील कोहली मात्र पाहायला मिळेल एक चांगले आयोजक कमिटीमध्ये दाखल आहेत षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल या वेळेला मात्र फटका बसलाय यष्टी रक्षक जज करतोय आणि विकेट बाद लागतोय कुलवियम संघाला चौथा धक्का तर नक्कीच आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यासाठी नक्कीच खऱ्या अर्थाने मी नाव घेईल ते म्हणजेच मुकेश भाई भंडारी सर नक्कीच बोईसर जिमखानाचे अध्यक्ष आहेत आज यांमुळेच आम्हाला संधी मिळाली आणि नक्कीच आज खूप चांगलं वाटतंय या कोळी आगरी एकता समाजामध्ये आज आम्ही दाखल झालोय आणि खूप मजा आज मात्र पाहायला मिळाली आमच्या कोळी बांधवांची प्रीतमजी आमच्या सगळ्यांसाठी सन्मानाची बाब की आमच्या सोबत आज दमनचे डेप्युटी कलेक्टर PA तुषार मेहता साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर महडचे समाजसेवक सम्माननीय विवेक कदम साहब उपस्थित हैं और एक बात मेरे जहन में आ रही है 2019 में अगर श्री महालक्ष्मी चषक का हम दमन में आयोजन नानी दमन में आयोजन कर पाए और उस आयोजन के पीछे एक व्यक्ति जो थे जो पूरे महीना भर हमसे कोऑर्डिनेट करते रहे थे हमें सहयोग करते रहे थे वो मंच पर उपस्थित है मैं जग्गी भाई आपका जिक्र करना चाहूंगा थैंक्स अ लॉट फॉर 2019 मेमोरीज और इस साल भी भाई मुझे बता रहे थे कि इस साल भी आयोजन में उसी तरीके का सपोर्ट उसी तरीके की मदद आपसे हमें मिली तो बहुत बहुत शुक्रिया आप जैसे दोस्त हैं इसलिए ये प्रतियोगिता हम दमन में कर पा रहे हैं फिर एक बार जग्गी भाई और उनके टीम मेंबर्स के लिए जोरदार तालियां थैंक्स अ लॉट सर ओवर टू यू प्रीतम सर धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आमच्यापर्यंत
नक्कीच आपण मॅच कडे येणार आहोत. 25 धावा दिलेत, 4 गडी बाद दिलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू असताना आतापर्यंत स्वप्नील कोहली हा गोलंदाज आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवर विकेट बाद, त्यानंतर मात्र चौकार, करण आपण आणि नोबट हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फुलरलेंचा चेंडू त्या लेफ्टी बॅटर जरा बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू मात्र निघून जाईल. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. एक सुमधुर संगीत डीजे.
प्रीतमजी धन्यवाद. आज एवढे संघ येथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण कृपया अंतिम सामन्यानंतर सुद्धा आमच्या सोबत थांबायचं आहे. यामागे दोन कारण आहेत. एक की आज तिन्ही संघांना विजेता संघ उपविजेता संघाला तर पारितोषिक चषक दिला जाईलच, पण त्याबरोबर जो द्वितीय उपविजेता असेल म्हणजे थर्ड प्राइज जिंकणाऱ्या संघाला सुद्धा येथे पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर कालच्या दोन संघांना सुद्धा पारितोषिक दिली जातील जे कालच्या सामन्यांमध्ये अविजित राहिले होते. तर आपण कुठल्याही संघाने मुंबईकडे प्रवास न करता थोडंसं थांबायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं. जगी भाई, आई होप कि आपने लंच किया है. अगर आपने और आपके टीम ने लंच नहीं किया है तो प्लीज लंच कर लीजिए. यस विवेक जी, आपलं आणि आपल्या सोबत आलेले तुषार मेहता साहेब यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सेमीफायनल पहिला प्रथम फलंदाजी करताना 55 धावा उभारल्या. मॅग्निफिसंट कुलवेम यांनी मॅग्निफिसंट फलंदाजी केली. 56 धावांचं आव्हान संघ मनोरीला विजयासाठी. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची. अंपायर्स और दोनों अंपायर्स दमन से हैं और दोनों अंपायर्स ने सुबह से इस मैदान पर बहुत शानदार अंपायरिंग की है, सटीक अंपायरिंग की है. कई सारे ऐसे क्षण है जहां पर मैंने देखा है कि युवा जो अंपायर्स है बहुत जल्दबाजी करते हैं और क्विकली डिसीजन दे देते हैं, लेकिन दो अंपायर्स के बीच में जो उम्दा कोऑर्डिनेशन मैंने इन यंग अंपायर्स के बीच देखा है, जब भी इन्हें कोई भी डिसीजन लेने में कंफ्यूजन होता है ये दोनों थोड़ा समय लेते हैं, एक दूसरे से बातचीत करते हैं और सटीक निर्णय ले लेते हैं. तो दोनों अंपायर्स, मैं आपके उज्जवल भविष्य के लिए ऑल द बेस्ट आपको कहूंगा. बहुत उम्दा काम आज आपने इस टूर्नामेंट में किया है. हॅलो राजू पंडित, तुम्हाला थर्ड प्राइज आहे त्यामुळे तुम्ही थर्ड प्राइज घेऊन जायचं आहे फायनल झाल्यावर. राजू पंडित, तुम्हाला थर्ड प्राइज आहे, फायनल झाल्यावर तुम्ही थर्ड प्राइज घेऊन जायचं आहे. राजू दादा, आपल्याला थांबायचं आहे. जर तुम्ही न सांगता निघून गेलात तर दमनच्या टोल नाक्यावरती तुमची गाडी थांबवण्यात येईल. आपल्याला थांबायचंय आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. सेमीफायनल पहिला, फेरी दुसरी, धावांचं आव्हान 56. चेस करील मनोरी. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची मंच धुरंधर आणि संदीप यांची जोडी. धुरंधर सुपरहिट ठरलेला आहे. आज धुरंधरची खेळी सुद्धा सुपरहिट ठरावी लागेल संघ मनोरी मास्टर साठी. हायसिंथ टू धुरंधर. अकुट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण, संयमी क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता, कुठल्याही प्रकारची ओव्हर एक्साइटमेंट न दाखवता क्षेत्ररक्षकाने तो चेंडू रोखला. एक धाव, खातं उघडलं गेलेलं आहे मनोरी मास्टर संघाचं. धुरंधर ने स्ट्राइक रोटेट केलेली आहे. आक्रमक संदीप ऑन स्ट्राइक. सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2. दोन्ही फलंदाज थोडासा वेळ घेऊ शकतात, थोडीशी आपली नजर
चेंडूवरती अजून जास्त जमावू शकतात, खेळपट्टीचा अंदाज घेऊ शकतात. त्यानंतर चेंडू नक्कीच मेडल होतील. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. वीस चेंडू 53 धावांची गरज. 20 balls 53 needed. संदीप, उत्कृष्ट गोलंदाजी, एक्सलेंट डिलिव्हरी. हाय सीन थोडेसे घायाळ वाटतायत, काही थोडासा त्रास त्यांच्या रनअप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आय होप ही इज फाईन. एक चांगले गोलंदाज आहेत संघ मॅग्निफिसेंट कुलवेमचे. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 3 मनोरी मास्टर्स. राऊंड विकेट पाहावा लागेल. शेवटचा चेंडू आणि अंपायरचा इशारा, वाईडचा इशारा. कुठे ना कुठे ती दुखापत थोडासा त्रासदायक ठरत आहे हायसिंथ यांच्यासाठी. धाव संख्या 5 0 गड्यांच्या मोबदल्यात. फाईव्ह विदाउट एनी लॉस. आणि अशाच प्रकारे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस मनोरी मास्टरची धाव संख्या 5 विदाउट एनी लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 51 धावांची गरज. 18 गेंदों में 51 रनों की जरूरत. सेमीफाइनल पहला. हेलो चेक. ये बंद हुआ है, ये माइक बंद हुआ है. 17 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. मनोरी मास्टर साठी आव्हान अजून जास्त कट. जेवढे डॉट्स चेंडू येथून जातील, जेवढे विकेट्स येथून जातील, मनोरी मास्टर साठी संघर्ष तेवढाच जास्त कणखर होत जाईल. केविन फुलटॉस चेंडू, सोपा चेंडू त्याला केलेला आहे मैदाना बाहेर. महालक्ष्मी षटकार. स्वप्नील कोळी आगरी एकता समाज मंडळाचे नवनिर्वाचित खजिनदार आणि आपल्या संघासाठी सुद्धा खजिनदाराची भूमिका निभावत आहेत. मंडळाचा खजिना मनोरी मास्टरचा 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 15 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. दोन मिळाल्यात, अजून 2 मिळायला हवेत. स्वप्नील आणि स्वप्नीलचे चाहते, मनोरी मास्टरचे चाहते यांच्या मनामध्ये तीच अपेक्षा असेल. मास्टर्स चे खेळाडू सर्वांची आयु मर्यादा 40हून अधिक. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. नाराज केविन, पण अंपायरच्या इशाऱ्याला रोखू शकणार नाहीत. वाईडचा झाला इशारा. 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 15 balls 38 needed.
बॅटची कड लागलेला हा चेंडू, एक धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्वप्नील डायरेक्ट हिटचा गरज आणि 2 धावा पूर्ण. स्वप्नील यांनी हेरलं होतं की चेंडू कव्हर करण्यासाठी कोणीही खेळाडू तेथे नव्हता, त्यामुळे 2 धावांची रिस्क घेतली. केविन यांचा थ्रो काही इंचेस दूर राहिलेला आहे. 20 धावा 0 एका गड्याच्या मोबदल्यात 14 मध्ये 36 ची गरज. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, पण ड्रायव्हिंग झोन पासून थोडस दूर, जवळजवळ ऑलमोस्ट 1 फूट दूर ठेवलेला आहे हा चेंडू, जेणेकरून ड्राईव्ह करण्यासाठी यांना थोडस पुढे सरसावावं लागेल. स्टंपिंगची संधी तेथे निर्माण होईल. त्याच अंदाजामध्ये गोलंदाजी आणि विकेटचं पतन. दुसरा गडी बाद संघ मनोरी मास्टरचा 20 धावांवरती 13 मध्ये 36 ची गरज. 13 गेंदों में 30 रनों की दरकार. आल्हाद भाऊ, आपण जे सहकार्य करत आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. 2 दिवस जी आपण सेवा आमची करत आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. ओव्हर षटक संपलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. बारा मध्ये 36. बाउन्स करण्याचा प्रयत्न, अशा प्रकारच्या थोडासा यांना पण दुखापत. स्नेडन टू धुरंधर. दिगंबर षटकार. सत्तावीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 11 मध्ये 29 ची गरज. पुन्हा एकदा मोठा प्रहार, यावेळेला मात्र संधी असू शकते. स्नेडन, वेल डन. व्हॉट अ कॅच. जवळजवळ 15 ते 20 पावलं त्यांना त्याहूनही जास्त मला वाटतंय. आपल्या फॉलो थ्रू नंतर त्यांनी ऑलमोस्ट शॉर्ट मिड विकेट पर्यंतचा जो प्रवास आहे तो केला. चेंडूवरती नजर तशीच ठेवली, एकाग्रता त्यांची पाहायला मिळाली आणि सॉफ्ट हँडने तो झेल त्यांनी टिपला. वेल डन स्नेडन फेरेरा. 10 balls 29 नीडेड. 10 मध्ये 29 ची गरज. खूप सुंदर चेंडू. 9 मध्ये 29. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अनिल यांचा. अनिल कोळी एक घातक फलंदाज. पुन्हा एकदा तोच टप्पा शोधण्याचा प्रयत्न, पण यावेळेला अनिल हा चेंडू कनेक्ट करू शकले नाहीत. 28 वर 3. 8 मध्ये 28. 8 चेंडू 28 धावांची गरज. आठ चेंडू 28 धावांची गरज. सात चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. कुलवेम संघाला सध्या गरज आहे ती म्हणजे थोडी अधिक एकाग्रतेची, कारण की या क्षणाला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण कॅज्युअल राहून आपल्याला चालणार नाही. आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. आपल्याला प्रत्येक चेंडू पाठी
गोलंदाजाला सहकार्य द्यावं लागणार आहे. यावेळेला सुद्धा स्पिन हा चेंडू होणारच होता. पुन्हा एकदा अतिघाई संकटात नाही आपल्याला दर्शन घडलं. 6 चेंडूंमध्ये आता 22 धावांची गरज. आतापर्यंतची धावसंख्या 34, 3 गड्यांच्या मोबदल्यात. मनोरी मास्टर 6 बॉल 22 नीडेड. Six ball 22 needed. अपील. लेग बायचा इशारा झालेला आहे. गोइंग डाऊन लेग असू शकतो, कारण की चेंडूची जी दिशा होती ती लेगस्टम्पच्या बाहेर जाणारी कॉमेंट्री बॉक्स मधून वाटत होती. 35 वर 3, 5 मध्ये 21 गरजेचे. 5 मध्ये 21 धावा गरजेचे. पुन्हा एकदा चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज होती. कॅच ड्रॉप नंतर आपल्याला थोडं फुटवर्क पाहायला मिळालं. धावसंख्या होईल 37, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 मध्ये 19. 4 balls 90 needed. मनोरी मास्टर्स, संतोष रुके ऑन स्ट्राइक. तीन मध्ये 17. मनोरी मास्टर्स, गरज 3 चेंडूंवरती 3 श्री महालक्ष्मी षटकारांची, आणि कुलवेमला गरज 1 चेंडू, 1 बॉल, अँड दे आर थ्रू. 2 मध्ये 16. मॅग्निफिसंट कुलवेमला आता येथून सेन्सिबल क्रिकेटची गरज. 2 लीगल डिलिव्हरीज, त्यावरती आपण होणाऱ्या परिणामाचा विचार करू नये. 2 लीगल डिलिव्हरीज कराव्यात. जी हा, या प्रकारे डॉट बॉल. आता मात्र विजय मनोरी मास्टर्स पासून फार दूर. 1 बॉल 16 needed. या पुढचा सामना चारकोप आणि धारवली या 2 संघांमध्ये खेळला जाईल. सेमीफायनल दुसरा. नाणेफेक धारवली संघाने जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचंय. वाईडचा इशारा. वन बॉल 15 needed. आणि अशाच प्रकारे हा सामना जिंकलेला आहे मॅग्निफिसंट कुलवेम या संघाने, आणि श्री महालक्ष्मी चषक 2026च्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मॅग्निफिसंट कुलवेम. अभिनंदन. दोन्ही संघामध्ये हँडशेक व्हायला हवा.
आणि पुढच्या सामन्याला सुरुवात ही व्हायला हवी धारिवली संघ आणि चारकोप संघ यामधील. मी पुन्हा एकदा माझे साथी समालोचक प्रीतम तामोरे यांना आमंत्रित करेन. प्रीतम सर, इट्स ओव्हर टू यू नाव.